म्हणजे दुसऱ्यासारखं असं काय नाही की ह्याच्या पैशावर असं काही घेतलं नवीन असलं नाही का? बांधायचं होत नाही, हा पात्र टाकायचं होत नाही. पत्रा टाकायचं आहे ना म्हणतात तुम्ही वर. हा नमस्कार बाबा, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. आणि नाव? सीताराम. बर, मला सांगा किती वर्षापासून करताय दुग्ध व्यवसाय? मी नाही करत, कोण करते. होय, होय कोण आहे. तरी किती वर्ष झाली? होय, आता का? बर, ह्याच्या आधी काय व्यवसाय होता का दुसरा? हो की गवंडी काम करते. गवंडी काम का? काम बिगारी काम. बर, मग ही दुग्ध व्यवसाय करावा असं का वाटलं बरं? हा, दुग्ध व्यवसाय काय तर बाबा दुधासाठी काय तर घ्यावं आहे का नाही. हा, म्हणून घेतलं का? हो. आणि मग त्याच्यापासून वाढवले का? तसं म्हणजे एका म्हशीपासूनच वाढवत नेल्या? हा, एका म्हशी. बर, सिंग कापलं पहिलं ते म्हशी घेतली. हा. किती दूध चालू आहे बरं आता? आता दूध बघा ही एक 3 लिटर देते, कुठे 4 लिटर देते, कुठे 2 लिटर देते ती. होय, असं आहे ना, उन्हाळा आहे ना आता. हा, म्हणून दूध कमी आहे का जरा? दूध कमी आहे. हा. बर, मला सांगा खाद्याचं वैरणीचं काय काय टाकता, कसं काय असतं? आता बघा आम्ही वैरणीचं हत्ती घास काढतो. हत्ती घास आणि कळबा हा. दोन्ही मिक्स करून कुट्टी करून टाकता का? करून टाक. बर, आणि खुराकामध्ये काय देता? खुराकमध्ये ते गोळी पेंट आहे. गोळी पेन. बर, आता मला सांगा दिवसभराचं किती मिळून दूध निघतं सगळ्यांचं? दिवसभर काय एक टायमाला देते ती, एक टायमाला नाही देते ती, एक दुसऱ्या दिवशी देते ती. असं करते. मग ह्यांचं दूध तुम्ही काय करता, रतिबाला का डेअरी? रतीबाई. होय. कुठे शाळेवर आहे. बर, रतिबाला काय रुपये दर भेटतो बरं? रुपयाला मी दरावर मी इकडे जाते नाही, पुढे जाते ती. दूध एवढं काढून देतो त्यांना. तुम्ही दूध फक्त काढून द्या? पोरं. बर, पण ह्यातनं फायदा होतो का? फायदा काय, हळूहळू पोट फक्त चालतो. होय, किरकोळ किरकोळ गरजा होत्यात पूर्ण. बर बर, असं काय तुम्हाला वेळ आली का की बाबा वाईट वेळ आली होती आणि मशीनमुळं बाबा कुठंतरी फायदा झाला किंवा वेळ निघून गेली? असंच काय की असं काम बी करायला लागते, हे दोन्ही ही बी करायला लागते. कुठं काय कळत नाही ना, असं निघून जायचं. काय नाही, परपंचाला चालते, दुसरा काय नाही. नाही काय डबलधंदा म्हणून करायचं, बाय माझं खायला प्लेट असं बाबा म्हणून त्याला मरणच खर्च आहे, याच्यात सगळं घ्यायचं. म्हणजे लहान मुलांना लागतं बाबा दूध म्हणून केलं, आणि जास्त काय यातनं कमाई होत नाही. कमाई होत नाही. जोडधंदा म्हणून आपलं करायचं. आता सर्व्हिस नाही, काम धंदा नाही म्हणून हे करायचं. आपलं 22,000 रुपये राहते महिना. 22,000 राहते आपलं, घर बसले आपलं आरामती करते घरची. म्हणजे बाया बिया करूच त्यात आपलं घर. आपण पाणी पिणी खायला आणून कुठे करून गेलं का दिवसात पाणी पिणी ते काढते. बर, आता तुम्हाला शेती भीती काय इथं? नाही काय शेती पिती काय नाही, काहीच नाही. काही शेती नसताना तुम्ही केलंय? शेतीमुळे नाही काय. ठीक आहे. आता परवा एकदा ती जर्सी करी वापरून जाऊ शकतो, एवढं मोठं. हा, जागाच नाही. जागेवर मिळलं का? म्हणजे तोटा बी होतोय. आता ह्यांना लस वगैरे टोचता का वर्षाला सगळ्या गोष्टी? लस काय नाही. होय. बर, आता शिकून पोरांना नोकऱ्या नाहीत, बाद आहेत. थोडक्यात कमी पगारावर इकडे तिकडे काम करतात. धंदा करून देत त्यांना काय सांगताल की चांगला आहे का करायला बाबा? आहे की मग त्यांचं 10-20,000 राहते की त्यांचा. सगळं इकत आहे, कडबा इकत, हत्ती घास इकत, आणि ते काय ते खाद्य पेंड आहे. पेंड रोज 2 दिवसात 4 दिवसाने पेंड जाते. बर, मग 4 दिवसाला पिंडीचं पोतं लागतं. त्याच्यामुळे 1500-1600 आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की आपलं ही बरं आहे, आपलं नोकरी 10-15 हजार नाही ना, नोकरी कामीच नाही ना. हा, काम नाही जास्त, कामीच नाही. यात काम आहे आणि कष्ट बी लॉस बी, कष्ट बी आणि मिळत नाही एवढं काय. नफा एवढा मोठा नाही, आपला पगार राहते. हा, कष्टाचं म्हणजे एका माणसाची कष्टाची पगार राहते, जास्त नफा नाही याच्यात. नाही. बर, म्हणजे शिकलेल्या पोरांनी आपलं नोकरीत बघावी, ह्याच्या मागं काय लागू नाही. शिकलेली पोरं फक्त नोकरी पाहिजे, धंद्यात काय फायदा नाही. धंद्यात फायदा नाही. शिकलेल्या पोरांनी फक्त स्वतःच तुमच्या घरचं जमीन जमलं असलं, बर 7-8 म्हशी टिकले, ते फायदा आहे. खानगी घरचं पाहिजे. म्हणजे घरची जर जमीन असली तर त्या गोष्टीचा फायदा आहे तुम्ही म्हणता. 1 एकर भर काय ते केलं, तुम्ही हत्ती घास केले, मक्का केले, काय कुठलं काय ते केलं तर मी बागून जाते.
बरं 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 विकत घेतले की अजिबात काय नाही काय राहत नाही. बरं ठीक आहे. म्हणजे ज्याला शेती आहे, ज्याला चारा करण्यासाठी जागा आहे, जमीन आहे, त्यांनी या गोष्टीत पडावं. हा. विकत नाही परवड. आणि ज्याला जमीन नाही त्यांनी या गोष्टीकडे वळू नये, कारण विकतचा चारा परवडत नाही. आणि जर जमीन असली तर करण्यासारखं आहे, मग फायदा राहील. बरोबर. अशा काही गोष्टी ह्याच्यावरती माणूस करू शकतो का, घेऊ शकतो नव्या काही गोष्टी? काय घेऊ तुम्ही कुठे राहणार, ऊस तोडून टाका, कुठे गेलं तर खाते, सगळे खाते. बरं. आणि करण्यावर पण तरुण पोरांनी केलं तर चांगलं आहे. फक्त कष्ट मात्र लय याला, कष्ट लय. 2 घडी सारखा पाहिजे, धामाची असं की 2-3 घडी पाहिजे तुम्हाला. होय. जास्त म्हशी असल्या तर थोडं खाते होई, लय खाते. दून आहे सारखं सगळं, दून आहे, शेण काढायचे, पाणी पाजायचे, 4-4 बादल्या पाणी पिते ती. होय. बर बर बर. म्हणजे सुरुवात केली तर चांगली आहे, फक्त चारा इकतचा नसून घरचा पाहिजे. घरचा पाहिजे आहे तुम्हाला निम्मा राहत, निम्याला निम्मा फायदा राहते. पेंड गेला तर बी ते घरचं खाल्ला तर राहत. बरं. असं म्हणता का नाही, जनावर पण आहे, जनावर चांगला विकते ते खराब नसते. कामची काम 8 लिटर ती दूध पाहिजे 2 टायमा त्याला, 2 टायमाचं 8 लिटर दूध पाहिजे. 4 लिटर दिलंच पाहिजे म्हैस. तर निम्म्याला निम्मा फायदा राहू शकतो. आणि आपला घरचा चारा पाहिजे. एकचा चारा म्हणलं तर काय पगार फक्त राहणार गाड्याचा एवढा तेवढाच. आता कडबा घ्यायला गेलं की येता किती 2 आणि 3,000 आहे. जास्त काय राहू शकत नाही. नाही काय नाही, सगळे धंदा बाजार पाणी चालून जाते. बाजार पाणी म्हणजे आपल्या अडचण येत नाही, सरपंचाला किरकोळ अडचणी निघून जाते. वाढत नाही. बरोबर बरोबर. म्हणजे सरळ सरळ जे आहे ते चालू राहते. काय फरक पडत नाही ह्याच्यात मोठा काय असं जास्त. आजारी काय दवाखाना सगळं लय लपला. म्हणजे दुसऱ्यासारखं असं काय नाही की ह्याच्या पैशावर असं काही घेतलं नवीन असलं नाही का? बांधायचं होत नाही. पत्रा टाकायचं होत नाही. पत्रा टाकायचं आहे ना म्हणतात तुम्ही वर. म्हणजे गरीब बाबा सर्वसामान्याचं एखाद्याचं कुटुंब चालू शकतं आपलं थोडंफार. 2 म्हशी चालतंय, 2 म्हशीवर बाय माणसं काम असतं. बरं. आणि ज्याला जास्त ह्याच्यात करायचंय 10-15 म्हशी घेऊन त्याने स्वतःची जमीन पाहिजे, सगळं स्वतःच पाहिजे, स्वतःच पाहिजे, तर निम्म्याला निम्मा फायदा आहे. बरोबर. 1 लाख राहिले तर लाख मध्ये 50 होते. म्हणजे लाख पगार आली महिन्याला दुधाची तर 50,000 पगार राहते. ह्याला निम्म्याच्या पुढं खाद्याचाच खर्च जास्त जाते ना. थोडं सगळं इकत आहे ना, पेंड इकत, हत्तीकाश इकत, कडबा इकत, मक्का इकत, सगळं इकत, डॉक्टर इकत, सगळं काय. त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त आणि फक्त काम कष्ट राबणाराचा फक्त महिन्याचा पगार राहतो. एवढा तुम्ही 10-12,000 कमाते का नाही, तेवढं राहते का. म्हणजे जास्त काय राहत नाही. 10-12-20,000 लई झालं. आणि जर एखाद्याला शिकून नोकरी नाही, त्यांनी जर करायचं म्हणलं तर त्यांनी ह्या गोष्टी डोक्यात ठेवून कराव्या की जर इकतचा असलं तर फक्त 10-12,000 राहणार. एवढा. आणि जर चारा इकतचा नसला, स्वतःचा असला घरचा, तर मग निम्म्याला निम्मा नशीब पाहिजे. जनावर टिकलं तर दूध दिलं तर ठीक. बरं. ते जीवन आहे, ते आपल्यासारखे जीव आहे त्यांचा. हो. मग त्या गोष्टी सांभाळलं पाहिजे, म्हणजे कष्ट केलं पाहिजे तेवढं. सगळ्या गोष्टी विचारून माहिती घेऊन केल्या पाहिजे तर फायदा, नाही तर तोटा होणार ह्यात. बरं बरं. ठीक आहे बाबा, तुम्ही चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा दुग्ध व्यवसाय करणाऱ्या मित्रांपर्यंत, जेणेकरून बाबांनी सांगितलेला अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचल. धन्यवाद.